मित्रांनो, रामकृष्ण हरी. बघा, एक महिलाचं विधेयक हे लोकसभेमध्ये पारित करण्यासाठी आलं होतं. मग ते विधेयक ह्या विरोधकांच्या नाकर्तेपणामुळं किंवा ह्या विरोधकाच्या मनात जो स्त्रियाचा द्वेष आहे, तो द्वेष परत या आज संपूर्ण भारतासमोर आलाय. आणि त्यामध्ये महिलांना दुय्यम स्थान पाहिजे, महिला पुढे येऊ नयेत, महिला राजकारणामध्ये राहू नयेत, अशी ह्या लोकांची दुष्ट भावना आहे. आता यामध्येच महाराष्ट्रामध्ये जर पाहायचं गेलं तर उबाटा गटाच्या एक खासदार महिला, त्या परप्रांतीय आहेत, हिंद भाषिक आहेत, प्रियंका चतुर्वेदी. सध्या उबाटाचं राजकारण जे पेटलेलं आहे, जे राजकारण चाललंय, त्यामध्ये जे काही गट पडत आहेत, त्याला कुठंतरी प्रियंका चतुर्वेदी नावाची एक अत्यंत शातीर आणि हुशार महिला कारणीभूत आहे असं पण बोललं जातंय. कारण आदित्य ठाकरेंना हाताला धरून त्यांनी आता जे काही शिवसेनेमध्ये रणकंदन माजवलंय, झालंय, होतंय, त्यात कुठंतरी त्या आहेत असंही बोललं जात आहे. मग या ठिकाणी प्रियंका चतुर्वेदीनं या बिलावरच पुढे त्यांनी काही भाष्य केलंय आणि ते भाष्य काही जणांच्या मनाला खूप लागलंय. त्यामध्ये निखिल वागळे असतील, अनेक असतील. आता ते वाक्य काय, त्यांनी काय बोललं या विषयावरती आपल्याला आज या थोड्या विषयावरती बोलायचं आहे. बघा, प्रियंकाबाई बोललेत की जी काही हे आहे, संसद आणि विधानसभेत स्थान मिळवण्याची आशा बाळगणाऱ्या भारतातील महिलांसाठी हा दुःखद दिवस आहे. म्हणजे राजकारणामध्ये महिला येऊ नये, राजकारणामध्ये महिलांचा शिरकाव होऊ नये, त्या महिलांना अडवायचं काम ह्या ठिकाणी विरोधकांनी केले, काँग्रेसने केलंय. आणि काँग्रेसचे काही मित्र पक्ष आहेत, ह्या सर्वांनी हे केलेलं आहे असं त्यांना म्हणायचं आहे. त्यामध्ये उबाटा गट पण आहे, त्यांनी पण विरोध केलेला आहे, अरविंद सावंत वगैरे की ह्याने. मग या ठिकाणी हे वाक्य झालं, त्यांनी हे बोललं, यातनं समजतंय की यांचं समर्थन त्या बिलाला होतं. पण जे काही विरोधक आहे, जे काही लिब्रांडो आहेत, जे काही वामपंथी विचारधारा आहे, ती विचारधारा फक्त ह्या बिलाला विरोध करण्यासाठी किंवा मोदी सरकारला विरोध करण्यासाठी, भारत सरकारला विरोध करण्यासाठी असे वारंवार पावलं उचलतात, हे लपून राहिलेलं नाही. आणि हे आता झालंय असंच. मग यावरती निखिल वागळे, जे काही गागळे आहेत, ते यावरती बोलतात की प्रियंका चतुर्वेदीला वशिल्याने खासदार बनवल्याबद्दल आता उद्धव आणि आदित्य ठाकरेंना पश्चाताप झाला असेल अशी आशा आहे. आता वागळे हे कोण आहेत, काय आहेत, तुम्हाला सांगायची गरज नाही. हे पण एक असे पछाडलेले एक व्यक्ती आहेत, त्यांना फक्त द्वेष वाटतो. ते फक्त भाजप द्वेषापोटी ते कुणाचीही चाटायला कधीही जाऊ शकतात, त्यामध्ये शंका नाही. आता या ठिकाणी जर तो विचार केला गेला तर मला वाटतं की प्रियंका ताई ह्या चुकल्याच. कारण त्यांना एवढा रोष पत्करून, एवढा विरोध पत्करून, एक प्रकारचा वशिला लावून खासदार बनवलं. पण त्या खासदार झाल्यानंतर त्यांनी केलं काय, त्यांनी बाजूही त्या ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस भारत सरकारची न धरता त्यांनी बाजूही आपल्या भारतीय सैन्याची धरली होती, त्यांनी बाजूही हिंदुस्थानची धरली होती. आणि ज्यावेळेस ते डेलिगेशन म्हणून बाहेर गेल्या त्यावेळेस त्यांनी बाजूही भारताची मांडली होती. ती त्यांनी चूक केली मोठी. त्यांनी भारताची बाजू मांडायला नको होतं. त्यांनी या ठिकाणी आपल्या भारताच्या इंडियन आर्मीविषयी अभिमान बाळगायला नको होता. त्यांनी या ठिकाणी राऊतांसारखा द्वेष करायला पाहिजे होता. नाही, असं वागलेलं म्हणायचं बरं का, मला नाही. पण या ठिकाणी झालं नाही. या ठिकाणी प्रियंकाने बाहेर जाऊन सांगितलं की मोदी हे कसे सक्षम नेतृत्व आहेत, भारताची भूमिका कशी असते, भारताने जे ऑपरेशन केले ते ऑपरेशन कसं योग्य आहे, हे दाखवायचे काम त्या ठिकाणी ह्या डेलिगेशननं केलं. त्यामध्ये अनेक काँग्रेसशी होते, त्यांनी पण चांगली बाजू मांडली. पण ते सगळे जे गेलेले डेलिगेशन्स होते, त्यांच्या विरोधामध्ये जी काही लाट या भारतामध्ये पसरली, ते सुद्धा लोकांनी पाहिलंय. आता त्याच प्रियंका वारंवार त्यांना जे काही हेतू आहेत गव्हर्नमेंटचे ते आवडतात, काहीतरी निर्णय आवडतात. मग त्यामधलाच हा निर्णय होता की हा निर्णय असा होता, एक मतदान एक संरचना असेल किंवा महिलांचं जे काही आरक्षण असेल राजकारणातलं ते वाढवून
द्यायचं होतं आणि महिलांना कसं पुढे आणता येईल, महिलांना कसं राजकारणामध्ये सक्रिय करता येईल, याकडे एकूणच यांचं लक्ष होतं सरकारचं. कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये महिलांना देवीचं स्थान आहे, महिलांना एक असं उच्च स्थान आहे, ते आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. पण ते स्थान या ठिकाणी या विरोधकांनी मिळू दिलं नाही. या ठिकाणी त्यांनी ह्या महिलांचा अपमान केलाय. महिलांनी शिकू नये, महिलांनी पुढे येऊ नये, महिलांनी राजकारण करू नये, ह्या सगळा डाव ह्या लोकांचा होता. ह्या लोकांनी परत ह्या गोष्टी करून दाखवल्या आणि ह्या बिलाला त्यांनी आदळून आपटलं. हे आपटल्याला या प्रियंका मॅडमला पसलं नाही, त्यांना ते आवडलं नाही. त्यांनी आपलं काय मनातलं आहे त्यांनी बोलून दाखवलं की आता खरंच संसदेमध्ये, विधानसभेमध्ये हे महिलांना आता स्थान मिळणार नाही. ज्या महिलांची इच्छा आहे आपण का तर जाऊन राजकारण करावं, आमदार व्हावं, खासदार व्हावं, जाऊन मंत्री व्हावं, आपण नेतृत्व करावं, पण हे सगळे आता स्वप्न महिलांचे चूर झाले आहेत. त्या ठिकाणी ते बिल भारत सरकारचं पडलं नाही, ते बिल हे महिलांच्या अस्मितेचं, महिलांचं पडलंय आणि या ठिकाणी महिलांना हरवण्यात आलंय. आणि त्या हरवण्यामध्ये फक्त खासदार पुरुष होते का, तर खासदार महिलाही होत्या. आणि एक बघा बोललं जाते की सगळ्यात जर मोठी महिलांची शत्रू कोण असेल तर ती महिलाच आहे. आणि हे परत दाखवून दिले मित्रांनो. पण कुठंतरी ह्या गोष्टीला जागल्या होत्या प्रियंकाताई, पण त्यानंतर त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी बॅकफायर करणं चालू झालं, त्यांना पण टार्गेट करणं चालू झालं. त्याला म्हणतात आता सिलेक्टिव्ह टार्गेट, त्यांना आता सिलेक्टिव्ह टार्गेट केलं जाईल. आणि कशा प्रकारे प्रियंका ही गद्दार आहे ह्या गटामध्ये. प्रियंकानं या ठिकाणी सुद्धा सरकारच्या विरोधामध्ये बोलायला पाहिजे होतं आणि कसं हे बिल चुकीचं आहे, कसं हे बिल सरकारनं चुकीचं मानलंय हे दाखवायला पाहिजे होतं. मग त्यावेळेस यांना चांगलं वाटलं असतं. आता याचं एक अजून उदाहरण म्हटलं मित्रांनो, उदाहरण तो आहे ते म्हणजे आपले जे राघव चड्डा आहेत आपचे खासदार, त्यांच्या बाबतीत पण हे झालं. राघव चड्डा हे लोकांची बाजू मांडायचे, राघव चड्डा हे जनतेचे प्रश्न मांडायचे, राघव चड्डा हे जनतेला काय देता येईल, जनतेकरता निर्णय कुठला चांगला असेल या गोष्टी मांडायचे. पण ह्या गोष्टी मांडू नका असं त्याच्या पक्षानं सांगितलं आणि यांची वेळ काढून घेतली बोलायची. आणि त्यांना सांगितलं तुम्ही या विषयावरती बोलायचं नाही, आपल्याला या विषयावरती बोलायचं नाही, आपल्याला मोदींना विरोध करायचा आहे, आपल्याला भाजपला विरोध करायचा आहे. ही या लोकांची मानसिकता आहे विरोधी पक्षाची. हे लोक कधीच कामाविषयी बोलणार नाहीत, हे लोक कधीच भारताविषयी बोलणार नाहीत. हे लोक फक्त भारताच्या विरोधामध्ये आता बोलू लागलेले आहेत. आणि हे लोक आता हिंदूंच्या विरोधामध्ये बोलू लागले आहेत. अटल बिहारी वाजपेयी साहेब बोलले होते की हे लोक भाजपचा द्वेष करता करता हे भारताच्या विरोधामध्ये सुद्धा वागू लागतील आणि हे कधी धर्माच्या अगेन्स्ट जातील हे सांगता येत नाही. मित्रांनो हे खरंच आहे, हे आता पटतंय सुद्धा. आणि या ठिकाणी हे लोक भाजप द्वेषापोटी, मोदींच्या द्वेषापोटी हे भारताच्या चांगल्या चांगल्या बिलाला सुद्धा विरोध करत आहेत. आणि या ठिकाणी आता जी मळमळ जळजळ वाढली आहे निखिल वागळेची, हे यातून दिसते. आता याचं म्हणणं असं आहे की हे वाक्य चुकीचं आहे, यामुळं आता प्रियंका चतुर्वेदीला उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंनी झोडपून काढावं आणि त्यांना असं वाटलं पाहिजे आता की आपण हे चूक केली, हे परप्रांतीय महिला आपण खासदार म्हणून बसवली, पण हे सगळ्यात मोठी आपली चूक होती असं ठाकरेंना वाटलं पाहिजे, त्यांना पश्चाताप झाला पाहिजे असं या ठिकाणी वागड्यांना वाटते. वागड्यांची भूमिका हे तळ्यात मळ्यात नेहमी असते आणि ही आहे सुद्धा. तर तुमचं एकूणच या विषयावरती मित्रांनो मत काय आहे हे खाली कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी.